चला आज मस्तपैकी वालाची आणि शेकटाच्या शेंगाची रबरबीत भाजी करूया। तर सुरुवातीला वाटण करूया। वाटणसाठी बघा 1 वाटी खिसलेलं खोबरं तेल न घालता खरपूस असं भाजून घेतलं। नंतर 2 उभे पातळ चिरलेला कांदा तो सुद्धा छान असा भाजून घेतला। मग थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं, कांदा, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर घालून छान असं वाटण करून घेतलं। मग काही गॅस चालू करून कढई ठेवली, 2 पळी इतकं तेल घातलं, केलेलं वाटण घातलं, मग काही थोडे मसाले घातले, ते म्हणजे लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धना पावडर, हिंग आणि गरम मसाला घालून घेतला। मसाले मिक्स करून थोडंसं पाणी घातलं आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घेतली। मसाला छान शिजला, मग टॅमॅटो घातला, चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स केलं। मग सोललेले वालाचे दाणे घातले, मिक्स करून ह्याच्यामध्ये 1 ग्लासभर इतकं गरम पाणी घातलं, झाकण ठेवून आपल्याला एक 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। मग वरून शेकटाच्या शेंगा घालून झाकण ठेवून एक 4 ते 5 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची। एवढी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करायचा आहे। बघा इथे वालाचं आणि शेंगाचं रबरबीत तयार झालं। नक्की करून बघा, चला सबस्क्राईब करा।